हॅलो एव्हरीवन, फिअरलेस आरपी मध्ये तुमचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तेल हे योग्य पद्धतीने आपण केसांना कशा प्रकारे लावायचं। तर फ्रेंड्स, केसांना किती वेळ तेल लावून ठेवावं किंवा कसं तेल लावावं, किती वेळ हे तेल केसांना लावावं, या बाबतीत बऱ्याच लोकांना डाऊट असतात। काही लोकांचं असं म्हणणं आहे की तेल हे 1 तासासाठी लावावं किंवा 1 तास लावावं। काही लोकांचं असं म्हणणं आहे की तेल हे रात्रभर लावून ठेवावं, रात्रभर लावलं तर ते तेल आपल्या केसांमध्ये व्यवस्थित मुरतं, असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे। तर फ्रेंड्स, तेल हे योग्य पद्धतीने कसं लावायचं किंवा किती वेळ ठेवायचं हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। हेअर ऑइल हे आपल्या केसांना स्ट्रॉंग बनवतं आणि आपल्या स्काल्पला छानपैकी पोषण देतं। तर आता आपण हे बघणार आहोत की केसांना तेल हे किती वेळ लावून ठेवावं। फ्रेंड्स, हे सगळं जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। तर तुमचे केस हे चांगले व्यवस्थित छान असतील आणि तुमच्या केसांची पीएच लेवल ही योग्य प्रमाणात असेल आणि तुमच्या केसांना काहीही हेअर प्रॉब्लेम नसतील आणि तुमचे केस हे चांगले असतील तर तुम्ही केसांना तेल हे हेअर वॉश करण्याच्या 1 तास आधी लावून ठेवावं। बट तुमचे केस जर ड्राय असतील आणि तुमचे केस असे रफ झाले असतील आणि तुमच्या केसांना जर कंडिशनिंगची गरज असेल, म्हणजे तुमचे केस जर ड्राय झाले, रफ झाले, तुमच्या केसांना कंडिशनिंगची भरपूर प्रमाणात गरज असते, अशा वेळेला तुम्ही तेल हे रात्रभर केसांना लावून ठेवावं। त्याने तुमचे केस हे व्यवस्थित सॉफ्ट होतील, स्मूथ होतील आणि कंडिशनरचीही तुम्हाला गरज पडणार नाही। तर फ्रेंड्स, आपल्या केसांचं टेक्स्चर लक्षात घेऊन ह्या 2 पद्धतीने तुम्ही तुमच्या केसांना तेल लावू शकता। आपल्यापैकी बऱ्याच लोकांना हे माहित नाही की तेल लावण्याची योग्य पद्धत कोणती। तर फ्रेंड्स, केसांना तेल लावण्यासाठी तुम्हाला या 7 स्टेप्स ज्या मी आता पुढे तुम्हाला सांगणार आहे त्या तुम्हाला फॉलो करायच्या आहेत। त्यात सर्वात पहिली स्टेप म्हणजे स्टेप 1, मोठे दात असलेला कंगवा घेऊन केस नीट विंचरून घ्या। स्टेप 2 आहे, तुमच्या केसांना जे तेल सूट होतं ते थोडंसं कोमट गरम करा, त्यानंतर थोडं थोडं करून हातांच्या बोटांच्या सहाय्याने मसाज करा। तर स्टेप 3 आहे, तुम्ही सरळ आपल्या स्काल्पवर तेल हे तसंची तसं टाकू नका, त्यामुळे केस हे खूप चिकट होतात आणि त्यामुळे केस वॉश करण्यासाठी म्हणजेच हेअर वॉश साठीही आपल्याला जास्त शॅम्पू हा लागू शकतो। स्टेप 4 आहे, केसांचे पार्टिशन करून घ्या, हाताच्या बोटांच्या सहाय्याने केसांच्या मुळाशी मसाज करा, पाल्मला घासू नका, व्यवस्थित हलक्या हाताने तुम्ही मसाज करा। स्टेप 5 आहे, हलक्या हाताने मसाज करा। जर केसांच्या मुळांना जास्त मसाज केली तर केस गळण्याची समस्या ही वाढते, त्याऐवजी हाताच्या बोटाने डोक्याच्या स्किनला मसाज करा, ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होण्यासाठी मदत होईल। असं 10 ते 15 मिनिटांसाठी करा। त्यानंतर स्टेप 6 आहे, जर तुम्हाला वाटत असेल की ऑइल केसांच्या मुळाशी सहज पोचावं तर केसांना स्टीम द्या। गरम पाण्यामध्ये टॉवेल भिजवून घट्ट पिळून घ्या आणि नंतर तो केसांना बांधा, त्या टॉवेलने केस घट्ट बांधून ठेवा। त्यानंतर लास्ट स्टेप आणि स्टेप 7 आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा की तेल बराच वेळ केसांना लावून ठेवू नका, कारण त्यामुळे क्लायमेट मधील जी धूळ असते ती केसांना चिकटते, केसांमध्ये डॅन्ड्रफ प्रॉब्लेम हे वाढतात, त्यामुळे तुम्ही केसांमध्ये 12 तासांपेक्षा जास्त तेल हे लावून ठेवू नका। फ्रेंड्स, मुळात काय तर तुम्ही रात्री तेल लावत असाल तर हलक्या हाताने मसाज करून तेल लावा आणि सकाळी उठून हेअर वॉश करा, किंवा तुम्ही जर सकाळी तेल लावत असाल तर तेल हे हेअरवर म्हणजे केसांवर जास्त वेळ राहू देऊ नका, कारण त्यामुळे त्यावर धूळ बसते आणि तुमचे केस हे खराब होऊ शकतात।
सकाळी जर तुम्ही तेल लावत असाल तर 1 तासात तुम्ही तुमचे हेअर वॉश करा आणि जर तुम्ही रात्री तेल लावत असाल तर सकाळी उठून तुम्ही हेअर वॉश हे नक्की करा। तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की तेल लावण्याची योग्य पद्धत ही कोणती किंवा काही 7 स्टेप्स बघितल्या, त्या जर तुम्ही फॉलो केला आणि अशा प्रकारे तुम्ही ह्या इझी स्टेप फॉलो करून तुमच्या केसांना तेल लावलं तर तुमच्या केसांचे नक्कीच जे काही प्रॉब्लेम्स असतील ते दूर होतील आणि तुमचे केस हे हेल्दी राहतील। आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या। थँक यू एव्हरीवन।